नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया एक छानशी कन्सेप्ट. तिचं नाव आहे बॉडी शॉपिंग. ही संकल्पना साधारण 20व्या शतकाच्या अखेरीस कॉर्पोरेट जगतामध्ये वापरायला सुरुवात झाली. त्यातही विशेषतः माहिती तंत्रज्ञान, ज्याला आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणतो, आणि कन्सल्टिंग इंडस्ट्री याच्यामध्ये तिचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. मुळात ही संकल्पना म्हणजे काय आहे, तर एका बाजूनी स्किल्ड प्रोफेशनल्स हायर करायचे आणि त्यांना इतर कंपन्यांमध्ये पाठवायचं कामासाठी, जे काम एखादं प्रोजेक्ट किंवा एखादं कॉन्ट्रॅक्ट असेल. याचाच अर्थ अशा स्किल्ड प्रोफेशनल्सला कोणीतरी नोकरीवर ठेवतं आणि त्या स्किल्ड प्रोफेशनल्सना दुसऱ्या कंपनीकडे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर किंवा प्रकल्प आधारावर पाठवतं. या सगळ्या प्रकाराला बॉडी शॉपिंग असं म्हणतात. आता हे कोणासाठी आवश्यक आहे, तर जिथे जिथे टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञान आहे, मग ते माहिती तंत्रज्ञान असो किंवा इतर तंत्रज्ञान असो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अथवा इतर इंजिनिअरिंग वगैरे, यामध्ये अशा प्रकारची रचना केली जाते. आता ह्याची टेक्नॉलॉजीची जी ॲडव्हान्समेंट आहे, प्रगती आहे, ती खूपच आश्चर्यकारक आहे. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. विशेषतः गेली 3-4 दशकं याच्यातली प्रगती चक्रावून टाकणारी आहे. बघा, हार्डवेअरमध्ये काय काय आलं. मायक्रो प्रोसेसर आले, स्मार्टफोन्स आले, टॅबलेट्स आले, सुपर कम्प्युटर्स आले. हे जसं हार्डवेअरचं आहे तसं सॉफ्टवेअरमध्ये आहे. ऑपरेटिंग सिस्टीम्स किती आल्या. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काय काय आलं बघा. रोबोटिक्स आले, नॅचरल लँग्वेज आलं, प्रोसेसिंग आलं, मशीन लर्निंग आलं, ऑटोमेशन आलं, क्लाउड कॉम्प्युटिंग आलं. हार्डवेअर सॉफ्टवेअर बरोबरच इंटरनेटची प्रगती चांगली झाली आणि त्यामुळे फेसबुक सुविधा, ट्विटर सुविधा, इन्स्टा, यूट्यूब यांचा विस्तार झपाट्याने झाला. हे सगळं होत असतानाच एक सायबर सिक्युरिटी नावाचा पण एक भाग निर्माण झाला, ज्याच्यासाठी खूप स्किल्ड पर्सोनेलची आवश्यकता आहे. तुमच्या वित्तीय व्यवहारांसाठी एक ब्लॉकचेन नावाचा प्रकार आला. रिसर्चसाठी क्वांटम कम्प्युटर्स हेही विकसित झाले आणि त्यामुळे अनेक क्षेत्रामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला. विशेषतः सायन्स असेल, टेक्नॉलॉजी असेल, संशोधन असेल, इंजिनिअरिंग असेल, बँकिंग, इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट, व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रामध्ये या टेक्नॉलॉजीनी खूपच सुलभता आणली. आता ही जी टेक्नॉलॉजीची प्रगती आहे ना, या प्रगतीचा स्पीड जर आपण बघितला, गती जर बघितली, तर ही प्रचंड आहे. आणि याचा विस्तार बघितला तर तो सुद्धा अनाकलनीय असा विस्तार आहे. आणि व्हॉल्यूम, आकारमान जर बघितलं तर ते पण खूपच मोठं आहे. इतक्या जलद गतीने इतकं विस्तारित होणारं हे क्षेत्र असल्यामुळे त्याला लागणारं कुशल मनुष्यबळ, ज्याला स्किल्ड पर्सोनेल असं आपण म्हणूया, याचं एक शॉर्टेज निश्चितपणे निर्माण होतं आहे. आणि ते कायम राहत आहे, कारण टेक्नॉलॉजी सतत पुढे जाते. त्यामुळे आधीची टेक्नॉलॉजी जाणणारा स्किल्ड पर्सन पुढच्या टेक्नॉलॉजीसाठी पुन्हा धडपडतच असतो असं आपल्याला दिसतं. त्यामुळे तिथे शॉर्टेज आहे. आणि ही गॅप भरून काढण्यासाठी प्रत्येक कंपनीला असं मनुष्यबळ शोधणं हे फार अवघड आहे, खर्चिक आहे. म्हणून मग काय झालं, 20व्या शतकाच्या अखेरीस अशा काही कन्सल्टंट्सनी आपला व्यवसाय सुरू केला. हे कन्सल्टंट एक आपला रोल प्ले करतात आणि तो रोल म्हणजे ते कंपन्यांना सल्ला देतात किंवा अशा प्रकारचं स्किल्ड पर्सोनेल रिक्रूट करण्यासाठी मदत करतात. पण लक्षात असं यायला लागलं
या कन्सल्टंट्सच्या की गरज खूपच मोठी आहे आणि स्किल्ड माणसं कमी आहेत. मग त्यांनी असा विचार केला की फक्त कन्सल्टन्सी करून फी मिळवण्यापेक्षा आपण जर हे स्किल्ड पर्सोनल आपल्या रोलवर घेतले, आपणच त्यांना रिक्रूट केलं आणि कंपन्यांना ज्या वेळेला अशा स्किल्ड पर्सनची आवश्यकता असेल त्यावेळेला त्यांना आपण त्या कंपन्यांना पुरवलं तर काय होईल, तर आपल्याला त्यांच्यासाठी पुरेसा मनुष्यबळाचा साठा देता येईल आणि मनुष्यबळ आपल्याकडे असल्यामुळे अशा विविध कंपन्यांना सेवा देता येईल. म्हणून त्यांनी कन्सल्टन्सी सोडून आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केला अशी माणसं पुरवण्याचा. म्हणून त्यांना कन्सल्टंट्स, मिडलमन, एजंट असं न म्हणता बॉडी शॉप्स किंवा बॉडी शॉपर्स असा शब्द आला. थोडक्यात बॉडी या शब्दाचा अर्थ काय झाला, स्किल्ड पर्सन्स, स्किल्ड प्रोफेशनल्स. जिथे उपलब्ध असतात त्याला आपण बॉडी शॉप म्हणायला सुरुवात झाली. अशी ही टर्म कॉइन झालेली आहे. याचं एकूण सगळी यंत्रणा कशी काम करते, मेकॅनिझम काय आहे बॉडी शॉपिंगचा, तर आत्ता म्हटल्याप्रमाणे पहिल्यांदा हे बॉडी शॉप्स रिक्रुटमेंट करतात, म्हणजे भरती करतात. कोणाची, तर स्किल्ड प्रोफेशनल्सची. आणि कशी करतात, नॉट ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस पण परमनंट त्यांना आपल्या रोलवर घेतात. म्हणजे त्यांच्याकडे स्किल्ड प्रोफेशनल्सचा साठा निर्माण झाला. मग ह्याचा वापर दुसरा टप्पा म्हणजे ते त्यांना डिप्लॉय करतात. ज्या ज्या कॉर्पोरेट्सना आवश्यकता आहे त्यांना टेक्निकल भाषेत किंवा बोली भाषेत म्हणतात दे लीज आउट दीज प्रोफेशनल्स. त्यांना ते भाड्याने दुसऱ्यांकडे देतात. पण भाड्याने देताना कसं देतात, प्रोजेक्टच्या आधारावर देतात. अमुक एका प्रोजेक्टसाठी हा माणूस, अमुक एका कॉन्ट्रॅक्टसाठी ही माणसं अशी दिली जातात. परमनंट एम्प्लॉयमेंट बॉडी शॉपमध्ये आणि टेम्पररीली हायरिंग कुठे होतं, डिप्लॉयमेंट कुठे होते, तर ज्या कॉर्पोरेटला गरज आहे त्या ठिकाणी डिप्लॉयमेंट होते. ही झाली दुसरी स्टेप. आणि तिसरी स्टेप काय आहे, तर हे बॉडी शॉपर्स क्लायंटला फी चार्ज करतात. ती फी त्यांना फार मोठ्या प्रमाणावर चार्ज करता येते कारण स्किल्ड पर्सोनेल क्लायंटला मिळालेले नसतात म्हणून ते बॉडी शॉपर्सकडे आलेले असतात. मग एका बाजूला ते क्लायंटला बिलं करतात आणि दुसऱ्या बाजूला या स्किल्ड पर्सन्सना आपल्या रोलवर असलेल्या पगार देतात. हा तिसरा टप्पा या मेकॅनिझममध्ये आहे बॉडी शॉपिंगच्या. एकदा आता हा अर्थ कळला की त्याचे फायदे पण आपल्या सहजपणे डोळ्यासमोर येतील. सगळ्यात मोठा फायदा क्लायंटच्या दृष्टीने जर विचार करायला लागलो तर मोठा फायदा काय आहे, तर त्यांना फ्लेक्झिबिलिटी मिळते. आवश्यकता असेल तेवढा पुरतं स्किल्ड पर्सोनेल बोलवायचं, परमनंटली आपल्या रोलवर त्यांना ठेवायची गरज लागत नाही. आवश्यकता आली, कॉन्ट्रॅक्ट्स वाढले, प्रोजेक्ट्स वाढले, स्किल्ड माणूस घेतला, तो प्रोजेक्ट पूर्ण केला, त्या स्किल्ड माणसाला गुड बाय केला. अशी फ्लेक्झिबिलिटी त्यांच्याकडे राहू शकते. दुसरा मोठा ॲडव्हान्टेज क्लायंटला मिळतो आणि तो म्हणजे कॉस्ट एफिशियन्सी. खर्च त्यांचा कुठला कुठला वाचू शकतो याची आपण कल्पना करू शकतो. सगळ्यात पहिला खर्च वाचतो म्हणजे नोकर भरती करण्याचा, नोकर शोधण्याचा, त्यांना ट्रेनिंग देण्याचा आणि त्यांना जर कामावर रेग्युलर ठेवलं, रोलवर घेतलं तर मग त्यांना द्यावे लागणाऱ्या एम्प्लॉई बेनिफिट्स. हे सगळे खर्च क्लायंट्सचे वाचतात. हे सगळे खर्च बॉडी शॉपर करतो. हे खर्च क्लायंटला करावे लागत नाही. तिसरा एक फायदा क्लायंटला होतो आणि तो म्हणजे ॲक्सेस टू एक्सपर्टीज. प्रत्येक कस्टमरनी, कॉर्पोरेटनी जर प्रोफेशनल शोधायचं सुरुवात केली तर मला असं वाटतं असे चांगले एक्सपर्ट्स प्रोफेशनल शोधणं सुद्धा अवघड आहे. या उलट बॉडी शॉप्सकडनं जर अशी माणसं मागवली तर त्यांच्याकडे ती उपलब्ध असतात. त्यांचं तेच काम असतं अशी माणसं शोधणं, त्यांना रिक्रूट करणं आणि त्यांना डिप्यूट करणं. त्यामुळे ॲक्सेस टू एक्सपर्टीज असा एक मोठा फायदा त्यांना मिळू शकतो.
याच्याच बरोबर जे स्किल्ड माणसं आहेत त्यांना काही फायदा होतो का? तर निश्चितच होतो. कारण असा स्किल्ड माणूस आपल्यासाठी नोकरी शोधण्यासाठी जो वेळ पैसा खर्च करणार आणि त्याचा रीच किती असणार, त्याच्यापेक्षा त्यांनी जर या अशा बॉडी शॉप्सच्या माध्यमातून रिक्रुटमेंट केली तर त्याला रिक्रुटमेंट पण होते आणि त्याला व्हरायटी ऑफ कामाचा अनुभव, कारण वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर तो काम करू शकतो, वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्ट्सवर तो काम करू शकतो आणि त्यामुळे त्याला व्हरायटी ऑफ कामाचा अनुभव पण मिळतो. हे जरी फायदे दोन्ही बाजूनी असले आणि सगळ्यात मोठा फायदा तर त्या बॉडी शॉपला आहे, कारण तो एका बाजूनी कमी पगारावर माणसं घेऊ शकतो आणि दुसऱ्या बाजूनी जास्ती फी चार्ज आकारू शकतो. त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात फायदा होतो. केवळ कन्सल्टन्सीमध्ये मिळणारी फी यापेक्षा बॉडी शॉपिंगमधून मिळणारा नफा हा मोठ्या प्रमाणावर असतो. अशा रीतीने स्किल्ड प्रोफेशनललाही फायदा आहे, क्लायंटलाही फायदा आहे आणि बॉडी शॉपला पण फायदा आहे. पण काही गोष्टी मात्र याच्यात नकारात्मक सुद्धा दिसतात. त्यातलं पहिलं नकारात्मक भाग म्हणजे ही जी हुशारी आहे, हे जे स्किल आहे याचं वस्तूकरण केलं जातं. इंग्रजीत सांगायचं तर कमॉडिटायझेशन ऑफ टॅलेंट. खरं म्हणजे ही माणसं आहेत, हुशार आहेत, कुशल आहेत, अशा माणसांना एखाद्या वस्तूप्रमाणे त्यांची एका बाजूनी खरेदी होते आणि एका अर्थाने दुसऱ्या बाजूनी त्यांची विक्री होत असते. त्यामुळे त्यांची डिग्निटी, अशा स्किल्ड माणसांची डिग्निटी ही फार कमी होत जाते. दुसरा एक मोठा डिसएडव्हान्टेज असा आहे तो म्हणजे जॉबची इनसिक्युरिटी. या प्रोफेशनल्सना बॉडी शॉप्स हायर करत असतात. त्यामुळे हे बॉडी शॉप्स किती काळासाठी त्यांना नोकरीवर ठेवतील, जोपर्यंत त्यांच्याकडे मागणी आहे तोपर्यंत ठेवतील. त्यामुळे इथे एक जॉबची, नोकरीची, कामाची अनिश्चितता निर्माण होते. आणि एक कमर्शियल नाही पण एथिकल कन्सर्न आहे, नीतिमत्तेचा प्रश्न आहे. कारण असं आहे की सगळ्या कंपन्या ज्या बॉडी शॉप्स आहेत त्या या प्रोफेशनल्सला एक्सप्लॉइट करायचा प्रयत्न करतात. कमीत कमी पगारात त्यांना नोकरीवर आणायचं आणि त्यांच्या टॅलेंटचा वापर करून जास्तीत जास्त फी क्लायंटला आकारायची. हा एक अनएथिकल, नीती नसलेला असा एक भाग आहे. त्यामुळे ती पण एक नकारात्मक भाग या बॉडी शॉपिंगमध्ये आपल्याला दिसते. आणि एक भाग एकूण देशाच्या अर्थव्यवस्थेचा म्हणून बघायला लागलो तर असं लक्षात येतं की हा स्किल्ड प्रोफेशनल्सची नोकरी ही सामान्यपणे बाहेर देशातनं होते. त्यामुळे स्थानिक अशा लोकांचा रोजगार किंवा एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज या कमी होत जातात. हे जरी सगळं असलं, काही फायदे आहेत काही तोटे आहेत, तरी पण एक गोष्ट नक्की आहे की आत्ता टेक्नॉलॉजीची डेव्हलपमेंट ज्या गतीने आणि विस्ताराने होत आहे त्याला स्किल्ड प्रोफेशनल्स लागणार. ते स्किल्ड प्रोफेशनल शोधणं, त्यांना नोकरी देणं, त्यांच्यावर खर्च करणं हे कॉर्पोरेट्सना अवघड आहे. आणि म्हणून कॉर्पोरेट्सना पण हे फायद्याचं आहे की बॉडी शॉपकडनं असे प्रोफेशनल्स आवश्यकतेनुसार बोलवणं. म्हणून बॉडी शॉप्सला भविष्यामध्ये सुद्धा स्कोप आहे आणि तो स्कोप विशेषतः जिथे टेक्नॉलॉजिकली स्किल्ड माणसं आहेत त्या देशांमध्ये अधिक आहे आणि क्लायंट्स मात्र डेव्हलप्ड कंट्रीमध्ये असण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे. आज थांबूया. असाच एखादा विषय घेऊन पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.